नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायचं. तर मी प्रतिभा आणि मी स्वागत करते तुमचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल की मकर संक्रांती तर झालेली आहे, मग ही पतंग, ही सगळं डेकोरेशन वगैरे, ही तयारी सर्व आम्ही कशासाठी करत आहोत? तर आज आहे किंक्रांत, म्हणजे करीचा दिवस, मकर संक्रांतीचा दुसरा दिवस. आणि आजच्या दिवशी आम्ही आमच्या लाडूबाईचं म्हणजेच प्रिशाचं बोरनान करणार आहोत. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरनान का करायचं, कधी करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही प्लीज 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 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर कसं झालं आहे डेकोरेशन? छान ना, एकदम घरच्या घरी, सर्व काही स्वस्तात मस्त. तर आता बोरनान कोणाचं करतात? तर बोरनान हे जन्मलेल्या मुलापासून ते 5 वर्ष वय असणाऱ्या मुलांचं बोरनान करतात. नान म्हणजे काय की एक प्रकारचे आंघोळ घालणे, नहाणे. तर बोरनान हे काय करतात, संक्रांत झाल्यापासून, किंक्रांतीपासून ते काय करतात, जे रथसप्तमी असते म्हणजेच की आपला संक्रांतीचा पूर्ण पिरियड संपतो त्या दिवसापर्यंत कुठल्याही दिवशी करतात. यासाठी कुठलाही शुभ मुहूर्त बघितला जात नाही, काही नाही. परंतु काय करायचे, जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्याचं नक्कीच बोरनान करा. यामागचं कारण काय आहे ते मी नक्की सांगते. तर बोरनान हे कोणाचं करायचंय? बोरनान हे मुलगा आणि मुलगी दोघांचंही करायचं आहे. आणि बोरनानासाठी स्पेशल काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घालायचेच आहेत. जर हलव्याचे दागिने नसतील तर चालतील, परंतु काळ्या रंगाचे कपडे शक्यतो सर्वांकडेच असतात. आता बोरनानासाठी काय काय साहित्य लागतं? तर सगळ्यात अगोदर एक सांगते, मुलांच्या आवडीचं काय असतं, लहान मुलांच्या आवडीचं चॉकलेट, बिस्किट्स, ओके. तर हे सर्व काय करायचं आहे, बोरनानासाठी घ्यायचं आहे. त्याबरोबर जे आपण तिळगुळ घेतो ते घ्यायचं आहे. मुरमुरे आणायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट. त्यानंतर बघा ऑरेंज गोळ्या किंवा लेमन गोळ्या मिळतात, त्या गोळ्या आणायच्या आहेत. त्याचबरोबर काय करायचं आहे, आपण वाणासाठी, संक्रांतीच्या पूजेसाठी जे वाण आणलं होतं तसंच सेम वाण काय करायचं आहे, ह्या मुलांना आंघोळ घालण्यासाठी किंवा बोरनान करण्यासाठी करायचं आहे. जसं की बोरं, त्यानंतर शेंगदाणे, शेंगा, वाटाण्याच्या, ऊसाचे तुकडे वगैरे, हरभरे, सर्वांनी काय करायचं आहे, मुलांना आंघोळ घालायची. या सामानामध्ये थोडेसे तीळही टाकायचे आहेत. त्याचबरोबर तिळाच्या रेवड्या वगैरे ज्या भेटतात त्या सर्व काय करायच्या आहेत, मुलांना जे आपण नान घालणार आहोत, बोरनान जे टाकणार आहोत अंगावरून, त्यामध्ये काय करायचं आहे, टाकायचं आहे. तर बऱ्याच जणांचं असतं बोरनान हे कधी करायचं, म्हणजे हे तर आपल्याला माहिती झालंय की किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण बोरनान करणार आहोत. परंतु बऱ्याच जणांचं असतं की मग बोरनान सकाळी करायचं, दुपारी करायचं की संध्याकाळी करायचं. तर असं काहीही नाही, आपण कुठल्याही वेळेला बोरनान करू शकतो. मी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस, दिवे लागल्या वेळेस मुलांचं बोरनान करते. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस थोडंसं मनाला प्रसन्न वाटतं, मनात प्रसन्नता असते, प्रसन्न मन, आणि अशा वेळेला मुलांचं औक्षण केलं छान वाटतं. म्हणून शक्यतो मी संध्याकाळच्या वेळेसच काय करते, बोरनान वगैरे करते. तर बोरनान करण्यासाठी कुणाला बोलवायचं आहे? बोरनान हे आपण घरच्या घरीही करू शकतो. आपल्या घरी जर वरिष्ठ असतील, मोठे असतील तर त्यांच्या सहवासात, किंवा मग आपले शेजारी पाजारी, आपले मित्रमैत्रिणी वगैरे बोलवून ह्या सर्वांच्या सहवासात काय करू शकतो, आपण बोरनान करू शकतो. आता बोरनान करण्यामागचं शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर ह्या दिवसामध्ये काय, वातावरणात खूप बदल होतात. अचानक थंडी वाढते, मग मुलांना सर्दी वगैरे होता, मग मुलं किरकिर करतात. मग मुलांचे लाड पुरवण्यासाठी, मुलांना थोडासा आनंद देण्यासाठी म्हणून काय करायचं, किंवा मुलं रमावेत कशामध्ये तरी, त्यांनी काहीतरी वेगळं, यासाठी काय करतो आपण, बोरनान करतो. ह्यामध्ये जे वेगवेगळे घटक पदार्थ आपण टाकतो काही, हे खाण्यासाठी मुलं काय करतात, याचा आनंद घेतात. आता याच्या मागची आख्यायिका अशी आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि जे श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत,
यांचं त्या करी नावाच्या राक्षसापासून रक्षण श्रीकृष्णाला औक्षण करून श्रीकृष्ण केलं होतं आणि खरं पाहिलं तर मुलं म्हणजे एक प्रकारे देवाचं आहे, श्रीकृष्ण भगवान देवाचं रूप आहे. म्हणून काय की लहान मुलांचं मन रमण्यासाठी किंवा त्यांची इडापिडा टाळण्यासाठी, त्यांच्यावर येणारं जे दुःख वगैरे आहे हे करण्यासाठी काय आहे, किंक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मुलांचं बोरनान करायचं आहे, त्यांचं औक्षण वगैरे करून घ्यायचं आहे, त्यांना एक थोड्या प्रकारचा काय करायचा आहे, आनंद द्यायचा आहे. तर आज हे आमच्या प्रिशाचं तिसरं बोरनान आहे आणि मी तिचं 4th आणि 5व्या वर्ष म्हणजे 5व्या वर्षापर्यंत तिचं बोरनान करणार आहे. त्याचबरोबर काय, मुलं कितीही मोठे झाले तर आईवडिलांसाठी काय असतात, ते लहानच असतात. मग असं नाही की फक्त एक ते जन्मलेल्या किंवा 5 वर्ष वयापर्यंतच्या मुलाचंच बोरनान करायचं किंवा औक्षण करायचं. आपल्या घरात जर आपले दुसरे मुलं मोठे असतील तर त्यांचंही या दिवशी औक्षण करून घ्या, त्यांच्याही आरोग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी काय करा, प्रार्थना करा. तर मी माझ्या मुलीचं बोरनान तर करणारच आहे, त्याचबरोबर काय माझ्या मुलाचं पण काय करणार आहे, औक्षण करणार आहे. तर खरंच लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, हे काही हेच नाहीये. खरंच त्या मुलांमध्ये एवढा खोडकरपणा, एवढं हे असतं ना. हे बघा, ही छोटीशी जी आहे जयश्री नावे हिचं, हिला साईडला उभं राहायचंच नव्हतं, हिला समोरच उभं राहायचं होतं आणि सगळे तिला इकडून तिकडून ढकलत होते आणि ती काही ऐकायला तयार नव्हती. म्हणूनच म्हणतात की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. आणि मग शेवटी रिषभनेच काय केलं, प्रिशाला उचलून घेतलं. आता खरा खोडकरपणा ह्यांचा इथून पुढं चालू होतो. जेव्हा बोरनान घालते मी तेव्हा, किंवा बऱ्याच वेळा मी पाहिले की या मुलांना एवढी हौस असते ना, बोरनान घालताना चॉकलेट वगैरे जे खायचं दिसतंय ते सगळं उचलून पटपट घ्यायचं. किती चॉकलेट्स आपल्याला मिळतात किती, हे काय. तर मग हा जो बोरनानचा कार्यक्रम आहे हा खरंच लहान मुलांसाठी केलेला, त्यांना आनंद देण्यासाठी केलेला एक कार्यक्रम आहे, एक प्रकारचा छानसा. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्हीही नक्कीच करा. मी तर खूप आनंदाने करते, मी वाट बघत असते. मला प्रत्येक सण खूप हवाहवासा वाटतो आणि प्रत्येक सण मी खरंच खूप आवडीने साजरा करते. बऱ्याच गोष्टी आपल्या मुलांनाही माहिती होतात, आपल्यालाही बऱ्यापैकी आनंद मिळतो. कारण काय, सध्याचं जीवन खूप व्यस्त झालेलं आहे. माणूस काय करतोय, फक्त आनंद शोधतोय. तर मग काय करायचं, असे छोटे मोठे सण साजरे करून सर्वांच्या सहवासात यायचं आहे, सर्वांना आनंद द्यायचा आहे आणि स्वतःही काय करायचं आहे, त्यातून थोडाफार आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, ह्यांची किती धम्माल मस्ती चालू आहे आणि मी प्रिशासोबत सगळ्यांनाच बोरनान घातलेलं आहे, सगळ्यांनाच बोरनान घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देवाकडे प्रार्थना केलेली आहे की जे सर्व बालगोपाळ आहेत त्यांना काय कर, छानसं आणि निरोगी असं आयुष्य दे, सर्वांना असंच आनंदी ठेव. आता छानपैकी धमाल मस्तीत बोरनान झालं आहे. सर्वांनी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्किट, बोर जे जे भेटल ते, हे जे माझी भाऊजाई आहे, आमचं छोटं बाळ, यांनी पण हे रेवड्या वगैरे हे सर्वांनी गोळा केलं आहे आणि सर्वांना मी चॉकलेट वाटले परत एकदा आणि सर्वांनी बाय बाय केले आम्हाला अशा प्रकारे. आणि आता काय तर आमच्या रिशूदादाचं औक्षण. प्रिशाला हाऊस मोठी ना, मला जे जे केला, रिशूदादाला कधी जय जय करायचं आहे. छान पैकी आम्ही मायलेकींनी काय केलेलं आहे, आमच्या दादूचं औक्षण केलेलं आहे. काहीतरी म्हणते ही, प्रसाद दे, सॉरी त्याला तिळगुळ दे, काहीतरी दे असं म्हणते ती. आणि अशा प्रकारे छानपैकी मी रिषभचं पण औक्षण केलेलं आहे आणि एकदम छान मस्तपैकी मज्जा मस्तीत, धमालीत, दंग्यात, रडण्यात, हसण्यात प्रिशाचं काय झालेलं आहे, बोरनान साजरं झालेलं आहे घरच्या घरी, एकदम छान स्वस्तात मस्त.
आता बोरनान झालं, सर्वजण गेले आणि हे काय आता हे पडलेलं हे जे होतं हे सगळं मलाच आवरायचं होतं. मग सहज ते आवरता आवरता लक्ष गेलं तर छानपैकी भुईमुगाच्या शेंगा दिसल्या त्यामध्ये. म्हटलं चला 2-4 खाऊन घेऊया. आणि मग माझ्या लेकीला पण ते आवडलं, तिनेही बघितलं, तिचंही चालू झालं मम्मा मला ही शेंगदाणे खायची म्हणून. तर बघा मस्तपैकी छान प्रकारे आजचा दिवस छान आनंदात गेलेला आहे. मी सर्व गोष्टीचा आनंद घेतलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग परत एकदा सर्वांना धन्यवाद आणि बाय.